स्वागत. आज आपण एका अशा कलाकाराच्या जगात शिरणार आहोत ज्याचं नाव घेतलं तरी डोळ्यासमोर येतात भावनांचे भोवरे आणि रंगांचे स्फोट. विन्सेंट व्हॅन गॉग. व्हॅन गॉग, हो. आपल्याकडे त्यांचं आयुष्य आणि कला उलगडणारे काही माहितीपट आणि थोडे लिखित स्रोत आहेत. आपण यातून त्यांच्या प्रवासाचा, कलेतील बदलांचा आणि त्यामागच्या वादळांचा एक सखोल आढावा घेऊया. नक्कीच. व्हॅन गॉग यांचं आयुष्य म्हणजे कसं आहे, एकाच वेळी खूप प्रेरणा देणारं आणि तितकंच म्हणजे हृदय पिळवटून टाकणार आहे. खरंय. तो सुरुवातीचा संघर्ष, मग कलेसाठीची त्यांची धडपड, मानसिक आरोग्याच्या त्या गंभीर समस्या आणि भाऊ थिओसोबतचं ते नातं अगदी अतूट, हो. या सगळ्याचा त्यांच्या कॅनव्हासवर खूप खोल परिणाम झाला. आपण त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून सुरुवात करूया का? हो, नक्की. त्यांचा जन्म 1853 मध्ये नेदरलँड्समध्ये झाला. वडील होते धर्मोपदेशक आणि काका कला विक्रेता. म्हणजे कलेचं वातावरण तर होतच घरात. होतच. पण स्वतः व्हॅन गॉग यांनी सुरुवातीला खूप वेगळे मार्ग ट्राय केले. शिक्षक, मग कला विक्रेता म्हणूनही काम केलं. इतकंच नाही, ते बेल्जियममध्ये खाणकामगारांमध्ये मिशनरी म्हणूनही गेले होते, बोरिनाज भागात. हो, पण यात त्यांना समाधान काही मिळालं नाही किंवा यशही नाही. आणि मग वयाच्या 27व्या वर्षी, म्हणजे साधारण 1880 मध्ये त्यांनी ठरवलं कलाकार व्हायचं. हेच खूप म्हणजे आश्चर्यकारक आहे, कारण त्यावेळी त्यांना चित्रकलेचं असं काही तांत्रिक ज्ञान नव्हतं फारसं. अगदी. पण त्यांच्यात एक जबरदस्त ऊर्जा होती, एक निश्चय होता. आणि ह्या संपूर्ण प्रवासात त्यांचा भाऊ थिओ, तो अगदी सावलीसारखा उभा राहिला. खरंय. फक्त पैशांनी नाही. नाही, भावनिक आधार खूप मोठा होता. त्यांची ती पत्र आहेत ना, ती आजही त्यांच्यातल्या विचारांची आणि वेदनांची साक्षीदार आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रांवर जर नजर टाकली, जसं की बटाटे खाणारे, द पटेटो इटर्स. हो, गडद हेल्द छटा आहेत त्यात. अगदी. आणि ते वास्तववादी चित्रण, कष्टकरी जीवनाबद्दलची सहानुभूती, हे रंग नंतर किती बदलले नाही का? पॅरिसमध्ये नेमकं काय झालं असं? पॅरिस 1886-88 त्यांच्यासाठी खूप महत्वाचा टप्पा ठरला. तिथे त्यांना ओळख झाली इम्प्रेशनिझमची. म्हणजे ते प्रकाशाचे क्षणिक प्रभाव टिपणारी शैली. बरोबर. आणि पोस्ट इम्प्रेशनिझमची सुद्धा, जी भावना आणि रचनेवर जास्त जोर देते. त्याचबरोबर काय म्हणतात त्याला, जपानी वुड ब्लॉक प्रिंट्स, युकियो ए. अच्छा. हो, त्याच्या त्या साध्या रेषा आणि सपाट रंगांनी त्यांना खूप प्रभावित केलं. त्यांची स्वतःची रंगसंगती एकदम बदलली, तेजस्वी झाली, ठळक झाली. आणि तिथेच त्यांची भेट एमिल बर्नार्ड आणि पॉल गोगॅनसारख्या कलावंतांशी झाली. अगदी. आणि मग ते गेले दक्षिण फ्रान्समधल्या आर्जला 1888-89. तिथला तो सूर्यप्रकाश, ते निसर्ग रंग. हो, त्याने त्यांना अक्षरशः वेड लावलं. ते येल्लो हाऊसमध्ये राहत होते आणि त्यांचं एक स्वप्न होतं आर्ट कॉलनी सुरू करण्याचं. आणि इथेच त्यांची ती सगळ्यात प्रसिद्ध चित्र जन्माला आली, सूर्यफूल. रात्रीचा कॅफे, रोन नदीवरील ताऱ्यांनी भरलेली रात्र, ही सगळी याच काळातली. बरोबर. त्यांच्या शैलीची आता एक स्पष्ट ओळख तयार झाली होती. ते जाड, जोरकस ब्रशस्ट्रोक्स, हो, भावना व्यक्त करणारे तेजस्वी रंग. पिवळा रंग तर त्यांच्यासाठी जणू आशा आणि ऊर्जेचं प्रतीक बनला होता. निसर्ग आणि सामान्य माणसाचं जगणं, यात त्यांना त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. पण याच काळात म्हणजे एकीकडे ही रंगांची उधळण आणि दुसरीकडे त्यांच्या आतलं वादळ पण जोर पकडत होतं. अगदी. हो ना. मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्या होत्या. भ्रम, नैराश्य, चिंता. निदान जरी नक्की नसलं तरी त्रास प्रचंड होता असं दिसतं. हो, आणि त्यात भर म्हणजे मद्यपान आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. आणि याच दरम्यान पॉल गोगॅन त्यांच्यासोबत राहायला आले होते. हो. पण ते नातेही खूप वादळी ठरलं, नाही का? अगदी. दोघांमध्ये कलेवरून खूप तीव्र मतभेद होते, वाद व्हायचे. आणि त्याचीच परिणिती डिसेंबर 1888 मध्ये त्या अत्यंत दुर्दैवी घटनेत झाली. कानाची घटना. हो. एका मोठ्या वादानंतर व्हॅन गॉग यांनी स्वतःच्या डाव्या कानाचा काही भाग कापून घेतला. आता काही जण म्हणतात हे गोगॅन सोबतच्या भांडणाचा थेट परिणाम होता. काही स्रोत वेगळं सांगतात. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि गोगॅन आल सोडून निघून गेले. किती धक्कादायक आहे हे. यानंतर त्यांनी स्वतःहून सेंट रेमीच्या मानसिक आश्रमात दाखल व्हायचा निर्णय घेतला. 1889-90. हो, पण आश्चर्य म्हणजे अशा परिस्थितीतही त्यांची निर्मिती थांबली नाही. ताऱ्यांनी भरलेली रात्र, द स्टारी नाईट,
हे अजरामर चित्र याच काळातलं आहे. खरंच, सायप्रस आणि ऑलिव्ह वृक्षांच्या मालिकाही त्यांनी इथेच रंगवल्या. मग मे 1889 मध्ये ते ऑव्हरसूर उईज इथे आले, डॉक्टर पॉल गाशे यांच्या देखरेखीखाली राहायला. आणि पुढचे 70 दिवस अविश्वसनीय. हो, तब्बल 70 चित्र काढली त्यांनी. जणू काही त्यांना वेळेची कमतरता जाणवत होती किंवा काहीतरी वेगळीच उर्मी होती. चर्च ॲट ओव्हेअर्स, गव्हाच्या शेतातील कावळे, व्हीटफील्ड विथ क्रोज, या चित्रांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता जाणवते, नाही का? एक गती आहे. अगदी. पण हा शेवटचा मोठा सर्जनशील स्फोट ठरला त्यांच्यासाठी. 29 जुलै 1890 रोजी, फक्त 37 वर्षांचे असताना. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि 2 दिवसांनी त्यांचं निधन झालं. आणि दुःखद म्हणजे फक्त 6 महिन्यातच त्यांचे प्रिय भाऊ थिओ हेही जग सोडून गेले. हो, आज दोन्ही भाऊ ऑवेअर्समध्ये शेजारीच दफन केलेले आहेत. किती कटू सत्य आहे की त्यांच्या हयातीत त्यांना ओळख मिळालीच नाही. फक्त एक चित्र, द रेड विनयार्ड, तेवढे एकच विकलं गेलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वहिनी योहाना व्हॅन गॉग बोंगर यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनीच त्यांची पत्र प्रकाशित केली, प्रदर्शनं भरवली. हो, त्यांच्यामुळेच व्हॅन गॉग आज जगासमोर आले. आज ते जगातल्या सर्वाधिक प्रभावशाली कलाकारांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामातून फॉविझम आणि जर्मन एक्सप्रेशनिझम सारख्या चळवळींना प्रेरणा मिळाली. गुंता होता. त्यांच्या प्रत्येक ब्रशच्या फटकाऱ्यात त्यांचं आंतरिक जग दिसतं. बरोबर. त्यांची कहाणी आपल्याला आजही विचार करायला लावते. अनेकदा त्यांना त्रासलेला कलाकार म्हणजे टॉर्चर्ड आर्टिस्ट असं म्हटलं जातं. पण त्यांच्या निर्मितीला फक्त त्यांच्या वेदनेच्या चष्म्यातून पाहणं योग्य आहे का? की त्यांच्यातली ती सर्जनशीलता आणि त्यांचं दुःख यांच्यातलं जे गुंतागुंतीचं नातं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे. त्यांच्या प्रत्येक चित्राकडे पाहताना तो अधिक गडद होत जातो. विन्सेंट व्हॅन गॉगची द स्टारी नाईट म्हणजे जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध चित्रांपैकी एक, नाही का? अगदी. ती ओळख तर आहेच. हा. पण या एका चित्रामागे म्हणजे त्याच्या निर्मितीमागची कलात्मक प्रक्रिया काय होती, आज आपण जरा खोलात जाऊया. हो हो. विकिपीडिया, काही विश्लेषणात्मक व्हिडिओ आणि मराठी लेख वापरून व्हॅन गॉगची विचार प्रक्रिया आणि त्याचं तंत्र समजून घेऊ. हो, नक्कीच. विशेषतः जे कला अभ्यासक आहेत, कलाकार आहेत, त्यांना यातले मुद्दे महत्त्वाचे वाटू शकतात. बरोबर. हे चित्र तर 1889चं आहे, सेंट रेमिडी प्रोव्हिन्समधल्या आश्रमातलं. पण ते केवळ त्याच्या मानसिक अवस्थेशी जोडणं तेवढा पुरं नाहीये. अच्छा. हां, त्याच्या कला प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता जिथे बरंच काही एकत्र आलं, म्हणजे निरीक्षण, आठवण आणि त्याची प्रयोगशीलता सुद्धा. आश्रमातला तो काळ म्हणजे अनेकांच्या मनात एक खूप गडद चित्र उभं राहतं त्याचं. पण मी ऐकलंय की तो त्याच्यासाठी खूप सर्जनशील काळ होता. म्हणजे तिथे त्याला काम करायला स्वातंत्र्य मिळालं होतं. हो, हे खरं आहे. म्हणजे विरोधाभास वाटेल थोडा, पण आश्रमातला एकांत आणि निसर्गाचा सहवास त्याच्यासाठी कुठेतरी फायद्याचा ठरला. ओके. डॉक्टरांनी पण चित्रकलेला त्याच्या उपचाराचा भाग मानलं होतं आणि त्यांनी तिथे वर्षभरात सुमारे 150 चित्र पूर्ण केली. 150? हो, म्हणजे विचार करा किती प्रचंड ऊर्जा आणि कामाप्रती निष्ठा असेल. कमाल आहे. आणि हे लक्षात घ्यायला हवं, तो फक्त भावनिक कलाकार नव्हता, तो खूप बुद्धिमान होता, खूप वाचन केलेला आणि 4 भाषा बोलायचा तो. अच्छा. त्यामुळे मानसिक आजार असूनही त्याची कलात्मकता आणि कामावरची पकड घट्ट होती. चित्रकला त्याला जगाशी जोडून ठेवत होती असं म्हणायला हरकत नाही. आता स्टारी नाईट बद्दल बोलूया. हे जे दृश्य आहे ते खिडकीतून दिसणारं आहे की पूर्णपणे काल्पनिक? हा कलाकारांसाठी नेहमीच एक प्रश्न असतो, नाही का? निसर्गातून प्रेरणा घ्यायची की कल्पनेतून? हो, उत्तम मुद्दा आहे हा.
त्याने आश्रमाच्या खिडकीतून पूर्वेकडे दिसणाऱ्या अल्पेस पर्वतरांगांची अनेक रेखाटनं काढली होती, चित्र पण काढली होती वेगवेगळ्या वेळी. हां. पण स्टारी नाईट हे खास आहे, कारण हे रात्रीचं एकमेव दृश्य आहे जे त्याने दिवसा काढलं, स्टुडिओत, आठवणीतून. दिवसा आठवणीतून? हो, म्हणजे त्यात सत्याचा अंश आहे, पण कल्पनेचा वाटा खूप मोठा आहे. उदाहरण घ्यायचं तर तो सायप्रस वृक्ष. हो, तो उंच वृक्ष. त्याला त्याने खूप भव्य दाखवलंय आणि चित्राच्या अगदी जवळ आणलंय, जसं जापानी प्रिंट्समध्ये कधीकधी दिसतं. अच्छा. आणि ते गाव, ती तर पूर्णपणे काल्पनिक आहे. कदाचित त्याच्या नेदरलँड्समधील घराच्या आठवणींवर आधारित असेल. ओके. त्याचा मित्र गोगामबरोबर वाद पण झाला होता यावर. निसर्गातून चित्र काढायचं की कल्पनेतून, म्हणजे डतेट म्हणतात तसं. इथे त्याने स्पष्टपणे दुसरी पद्धत वापरली, म्हणजे कल्पनेची. आणि मग येतं त्याचं तंत्र, ते ब्रशचे फटकारे, रंगांचा वापर. मला वाटतं कला विद्यार्थ्यांना यात खूपच रस असतो. अगदी. व्हॅन गॉगचं वैशिष्ट्य म्हणजे इम्पास्टो. इम्पास्टो म्हणजे कॅनव्हासवर रंगांचा जाड थर लावणं, असा पोत जाणवेल असा. कधीकधी तर थेट ट्यूबमधूनच रंग लावायचा तो. अरे वा. त्याचे लहान, लयबद्ध पण जोरकस फटकारे चित्राला एक वेगळीच ऊर्जा देतात. असं वाटतं की रंग स्वतःच गतिमान आहेत. हो, ते जाणवतं चित्रात. आणि रंगांच्या बाबतीत तो डेलाक्रॉसच्या सिद्धांताने प्रभावित होता. खास करून पूरक रंगांचा वापर, म्हणजे निळा आणि नारंगी, पिवळ्या आणि जांभळ्या. अच्छा, कॉम्प्लिमेंटरी कलर्स. हो, अगदी. त्यामुळे रंग एकमेकांना जास्त तेजस्वी करतात. आणि त्या काळात जे नवीन कृत्रिम रंग आले होते, कोबॉल्ट ब्लू, अल्ट्रामरीन, व्हायब्रंट पिवळे रंग, त्याचा त्याने पुरेपूर वापर केला. त्यामुळेच ती चमक दिसते का रंगांमध्ये. नक्कीच. आणि अजून एक प्रभाव म्हणजे जॅपनीज प्रिंट्सचा, होकुसाई सारख्या कलाकारांचा. होकुसाई, द ग्रेट वेव्ह वाला. तोच. त्याच्या कामाचा प्रभाव व्हॅन गॉगच्या चित्रातल्या गडक बाह्य रेषा, रंगांचे सपाट भाड आणि विशिष्ट अँगलमध्ये दिसतो. आणि ते आकाश, ते केवळ रात्रीचं आकाश नाहीये, त्यात एक वेगळीच, काय म्हणू, खळबळ आहे, भावना आहेत. बरोबर. त्या घुसळणाऱ्या आकाशाचे अनेक अर्थ लावले जातात. काही जण म्हणतात ते व्हॅन गॉगच्या भावनिक कल्लोळाचं प्रतीक आहे. काही जण त्याची धार्मिक ओढ पाहतात त्यात. खगोलशास्त्रीय संदर्भ पण आहेत. तो तेजस्वी दिसणारा शुक्रग्रह, जो त्यावेळी पहाटे दिसायचा. चंद्राची कोर पण आहे, जरी ती अगदी अचूक नसली तरी. ओके. आणि कदाचित त्या काळातल्या काही खगोलशास्त्रीय चित्रांमध्ये ज्या सर्पिलाकार आकाशगंगा किंवा धूमकेतू दाखवले होते, त्याची कल्पना त्यात असावी. आणि तो सायप्रस वृक्ष, जो परंपरेने मृत्यूशी जोडला जातो. इथे तो पृथ्वी आणि आकाश यांना जोडणारा एक शक्तिशाली घटक म्हणून उभा आहे. पण गंमत अशी आहे, काय, व्हॅन गॉगने स्वतः प्रतिकात्मकतेपेक्षा त्या वृक्षाचा आकार, त्याचा रंग, म्हणजे त्याचे जे फॉर्मल गुण आहेत, त्यात जास्त रस असल्याचं पत्रांमधून लिहिलंय. खरंच हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटतं की व्हॅन गॉगने स्वतः या चित्राला सुरुवातीला अपयश मानलं होतं. हो, हे खरं आहे. त्याने भाऊ थिओला लिहिलेल्या पत्रात तसा उल्लेख केलाय म्हणे. हो, केलाय. त्याने थिओला पाठवलेल्या चित्रांच्या यादीतून ते सुरुवातीला वगळलं होतं आणि नंतर एका पत्रात त्याचा उल्लेख अभ्यासातला अपयश असा केला. अरे. थिओला सुद्धा त्याची शैली थोडी अतिरंजित वाटली होती म्हणे. पण आज बघा, आज हे चित्र आधुनिक कलेचा एक महत्वाचा मापदंड मानला जातो. बरोबर. हा त्याच्या कला प्रवासातला तो टप्पा आहे, जिथे तो केवळ वर्णनाच्या पलीकडे जाऊन तीव्र भावनिक अभिव्यक्ती साधण्याचा प्रयत्न करत होता. आणि हेही महत्वाचं आहे की त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याला थोडी का होईना ओळख मिळू लागली होती. तो पूर्णपणे दुर्लक्षित नव्हता. तर स्टारी नाईट हे केवळ एका भावनिक उद्रेकाचं किंवा वेड्या कलाकाराचं चित्र नाही, ते आहे निरीक्षण, स्मृती, एक प्रगत कलात्मक तंत्र आणि तीव्र भावना यांचं एक अद्भुत मिश्रण. अगदी नजरेने पाहतो आणि भविष्य काळात जग त्या कामाला जी ओळख देतं, यातलं अंतर किती मोठं असू शकतं, नाही का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नमस्कार. आज आपण विन्सेंट व्हॅन गॉगच्या एका खूप प्रसिद्ध चित्राबद्दल बोलणार आहोत, आयरिसेस. आणि त्याबद्दल काही नवीन
इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत. हो अगदी. आपल्याकडे काही लेख आहेत, गेटी इन्स्टिट्यूटची माहिती आहे, विकिपीडिया आहे. तर या सगळ्यांमधून आपल्याला हे बघायचंय की व्हॅन गॉगने हे चित्र नक्की कधी कसं काढलं. आणि त्याच्या रंगांचं काय रहस्य आहे. बरोबर. हो, आणि सायन्समुळे काय नवीन कळलंय हे पण. सुरुवात एका काय म्हणतात त्याला, एका अनपेक्षित गोष्टीने करूया. एका छोट्या परागकणामुळे म्हणे चित्राची जागा कळली. हो तीच गोष्ट, पण त्याआधी थोडं चित्राबद्दल सांगूया का? हो चालेल. तर ही गोष्ट आहे मे 1889ची. व्हॅन गॉग फ्रान्समध्ये सेंट रेमी डी प्रोव्हान्स इथल्या एका आश्रमात म्हणजे असायलममध्ये नुकताच गेला होता. आणि तिथे पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने हे आयरिसिस चित्र काढायला घेतलं. हे त्याच्या सगळ्यात महत्वाच्या कामांपैकी एक आहे. त्यानं मग थिओला पत्रात लिहिलं पण होतं की मी व्हायोलेट म्हणजे जांभळ्या रंगाची आयरिस फुलं रंगवतोय, पण आज तर ती निळी दिसतात. बरोबर. ह्याच रंगांच्या रहस्यावर आपण येऊया, पण आधी तो परागगण. हां सांगा. तर लॉस एंजलिसमध्ये जे पॉल गेटी म्युझियम आहे, तिथल्या तज्ज्ञांना डेव्ही ऑर्मंड आणि कॅथरीन पॅटरसन चित्राच्या खालच्या कोपऱ्यात म्हणजे डावीकडे रंगांच्या जाड थरात, तो इम्पास्टो म्हणतात ना तो. अगदी त्या इम्पेस्टोमध्ये अडकलेला एक छोटासा म्हणजे साधारण 1 सेंटीमीटरचा पाईन झाडाचा परागकण सापडला. पॉलन कोन. अरे बापरे, म्हणजे रंगात अडकला होता तो. हो, जणू काही व्हॅन गॉग बाहेर चित्र रंगवत असेल आणि वाऱ्याने उडून तो ओल्या रंगात येऊन पडला असावा. कमाल आहे. पण यावरून जागा कशी कळली? असा अंदाज आहे की हा कण तिथे जवळच्या अंब्रेला पाईन झाडाचा असावा आणि यामुळे मग चित्र बहुतेक आश्रमाच्या बागेच्या मागे एक छोटी टेकडी आहे तिथे रंगवलं गेलं असावं. हे जवळजवळ नक्की झालं. अच्छा. आणि ही जागा जुन्या नकाशांमध्ये पण दिसते. आणि व्हॅन गॉगचं लिलाक बुश नावाचं अजून एक चित्र आहे, त्यात पण हा भाग दिसतो म्हणे. 100 वर्षांनी मिळालेला पुरावाच की. भारीच. हो ना. बरं, मग आता त्या रंगांकडे येऊया. व्हॅन गॉग म्हणाला व्हायोलेट दिसतात निळे, आणि 1879 मध्ये कोणीतरी समीक्षक होता, त्याने पण व्हायोलेट पॅचेस असं लिहिलं होतं म्हणे. हो, फेलिक्स फेनियॉन. व्हॅन गॉगला रंगांच्या थेरीमध्ये खूप इंटरेस्ट होता, म्हणजे पूरक रंग, कॉम्प्लिमेंटरी कलर्स. त्याला व्हायोलेट आणि पिवळ्या रंगाचा एकदम स्ट्रॉंग कॉन्ट्रास्ट हवा होता, म्हणजे दोन्ही रंग एकमेकांना अजून उठून दिसतील. मग हे व्हायोलेटचं निळं कसं झालं? इथेच सायन्सची मदत झाली. गेटीच्या तज्ज्ञांनी मग मायक्रोस्कोप, एक्स-रे स्कॅनिंग वगैरे वापरलं. पेनचे क्रॉस सेक्शन म्हणजे रंगांचे थर कापून बघितले. अच्छा. काय दिसलं त्यात? त्यात असं दिसलं की व्हॅन गॉगने व्हायोलेट रंग बनवण्यासाठी 2 रंगांचं मिश्रण वापरलं होतं, निळा आणि लाल. निळा म्हणजे कोबाल्ट ब्लू वगैरे? हो, कोबाल्ट ब्लू, अल्ट्रामरीन आणि एक विशिष्ट लाल रंगद्रव्य, जेरॅनियम लेक पिगमेंट. जेरॅनियम लेक? पण मग लाल रंग गेला कुठे? हीच तर गंमत आहे. हे जेरॅनियम लेक पिगमेंट आहे ना, ते फ्युजिटिव्ह आहे, म्हणजे प्रकाशाने ते फिकट होतं, उडून जातं. अरे, म्हणजे कालांतराने त्यातला लाल रंग जवळजवळ नाहीसा झाला. अगदी. आणि मग मिश्रणातला फक्त निळा रंग शिल्लक राहिला, म्हणून आज आपल्याला फुलं निळी दिसतात. काय विरोधाभास आहे. ज्या व्हायोलेट इफेक्टसाठी त्याने ते वापरलं तेच टिकणारं नव्हतं. बरोबर. पण गंमत म्हणजे रंगांच्या थरांमध्ये खोलवर अजूनही तो ओरिजिनल व्हायोलेट रंग दिसतो बरं का. अच्छा, म्हणजे विज्ञानामुळे आपल्याला व्हॅन गॉगच्या मूळ कल्पनेच्या अगदी जवळ जाता आलं. हो, आणि याच माहितीवरून गेटी म्युझियमने एक डिजिटल रिकन्स्ट्रक्शन पण केलंय, म्हणजे ते चित्र मूळ रंगात कसा दिसत असेल ते दाखवलंय. बघायला पाहिजे ते. त्यात मग ती व्हायोलेट फुलं पिवळ्याच्या शेजारी जास्त प्रभावी दिसत असतील ना? नक्कीच. जसा परिणाम व्हॅन गॉगला हवा होता तसाच. म्हणजे या शोधातून फक्त रंगांबद्दल नाही तर अजून बरंच काही कळलं. हो, व्हॅन गॉगची चित्र काढायची पद्धत, त्याची रंगांची निवड, आणि आश्रमात आल्या आल्या त्याने कसं स्वतःला कामात गुंतवून घेतलं, निसर्गात शांतता शोधली. कला जणू त्याच्यासाठी एक थेरपी होती. अगदी. त्या एकाकीपणात पण त्याची निर्मितीची उर्मी किती जबरदस्त होती हे दिसतं. आणि जुनी चित्र जतन करणं, त्यांची काळजी घेणं किती महत्वाचे आणि अवघड आहे हे पण यातून कळतं. खरंय, काळाचा परिणाम होतोच रंगांवर. तर थोडक्यात काय, तर एका छोट्या परागकणाने चित्राची जागा निश्चित केली आणि वैज्ञानिक तपासणीने रंगांमागचं रहस्य उलगडलं. आपण व्हॅन गॉगच्या मूळ विचारांच्या अधिक जवळ पोचलो. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हे जे फिकट होणारं जेरेनियम लेक पिगमेंट आहे ना, ते व्हॅन गॉगने त्याच्या इतरही अनेक चित्रांमध्ये वापरलं होतं. अच्छा.
हो, मग आता आपण जेव्हा त्याची इतर चित्र बघतो तेव्हा आपण खरंच त्याचे मूळ रंग बघत असतो की काळाच्या ओघात बदललेलं काहीतरी वेगळंच रूप. त्याची खरी कल्पना काय असेल याचा विचार करणं किती महत्वाचं ठरतं, नाही का? नमस्कार. आज आपण विन्सेंट व्हॅन गॉग यांच्या एका खूप प्रसिद्ध चित्राबद्दल बोलणार आहोत. 1888 सालचं कॅफे टेरेस ॲट नाईट. आपल्याकडे यावर आधारित काही लेख आहेत, थोडी माहिती आहे आणि काही विश्लेषणाचे व्हिडिओ पण आहेत. तर चला, या स्रोतांमधून आपण या चित्राचे खास पैलू जरा समजून घेऊया. नक्कीच. म्हणजे या चित्रामागे काय काय रंजक गोष्टी आहेत, ते कसं तयार झालं असेल आणि हो, त्यात काय काय अर्थ असू शकतील हे सगळं बघूया. आणि विशेषतः मला वाटतं की रात्रीचं चित्र असूनही व्हॅन गॉगनी तो काळा रंग जवळपास वापरलाच नाहीये. ते कसं साधलं असेल त्यांनी, हे बघणं म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हो, अगदी. त्यांनी हे चित्र सप्टेंबर 1888 मध्ये काढलं, फ्रान्समध्ये आर्ल शहरात, कॅनव्हासवर तेल रंगात. आणि त्यांनी बहिणीला पत्रात काय लिहिलं होतं माहितीये? की रात्र ही दिवसापेक्षा जास्त जिवंत आणि जास्त रंगीत असते. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी ते प्रत्यक्ष तिथे जाऊन रात्रीच्या वेळी उभं राहून रंगवलं, जी त्या काळात म्हणजे फारच वेगळी गोष्ट होती. हो, खरंच. म्हणजे त्यावेळी रात्री असं बाहेर मोकळ्या हवेत चित्र काढणं ते फारसं प्रचलित नव्हतं. आणि गंमत म्हणजे ते कॅफे आजही आहे बरं का. कॅफे व्हॅन गो याच नावाने ओळखलं जातं. अरे वा. हो, आणि चित्रावर सही नाहीये त्यांची, पण त्यांनी स्वतः 3 वेगवेगळ्या पत्रांमध्ये या चित्राचा उल्लेख केलाय. इतकंच नाही तर यात जे तारे दिसतात ना, त्यांची स्थिती इतकी अचूक आहे की खगोलशास्त्रज्ञांनी अक्षरशः तारीख ठरवली आहे. काय सांगताय? तारीख? हो, 16 किंवा 17 सप्टेंबर 1898 रात्री साधारण 11ची वेळ असेल असं म्हणतात ताऱ्यांच्या पोझिशनवरून. कमाल आहे हे तर. अच्छा, बरं, मग चित्राच्या शैलीबद्दल काय काय वेगळेपण आहे त्यात? यात 2 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे क्लोइझॉनिझम म्हणतात त्याला. क्लोइझॉनिझम म्हणजे रंगांचे असे सपाट भाग वापरायचे आणि त्यांच्या कडा गडद रेषांनी अधोरेखित करायच्या, जवळपास दागिन्यांवर करतात तसं, क्लुजोने इनामिल सारखं. आणि दुसरा प्रभाव म्हणजे जपानी वुडकट प्रिंट्सचा. तो पण स्पष्ट दिसतो. पण या सगळ्यापेक्षा जास्त जी आश्चर्यकारक गोष्ट आहे ना, ती म्हणजे रात्रीचं दृश्य. पण काळा रंग गायब. हेच तर, मला तेच विचारायचं होतं. म्हणजे रात्रीचं चित्र आणि काळा रंग नाही, कसं शक्य आहे हे? त्यांनी स्वतः पत्रात स्पष्ट लिहिलंय की हे रात्रीचं चित्र आहे ज्यात काळा रंग नाहीये, फक्त सुंदर निळा, जांभळा आणि हिरवा आहे. त्यांनी दिव्यांचा तो तेजस्वी पिवळा प्रकाश, रस्त्यावरच्या दगडांचा तो जांभळट गुलाबी रंग आणि वरते ताऱ्यांनी भरलेलं निळं आकाश, या रंगांचा इतका प्रभावी वापर केलाय ना. अवल्यांमधला फरक पण म्हणजे व्हॅल्यू कॉन्ट्रास्ट ज्याला म्हणतात, तो वापरून खोली आणि एक प्रकारचा जोर आणलाय चित्रात. आणि ब्रशवर्क बद्दल काय? ते पण काहीतरी खास आहे असं वाटते. हो, अगदी. त्यांचं ब्रशवर्क पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे ते विषयानुसार बदलतं. भिंतीसाठी उभं असेल, छतासाठी तिरकं, जमिनीसाठी आडवं, असं. अच्छा. आणि रचनेबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं ते कॅफे जिथे आहे तो पिवळा उजळलेला भाग तो लगेच लक्ष वेधून घेतो. एकदम बरोबर. तोच आहे चित्राचा केंद्रबिंदू, फोकल पॉइंट. कारण तिथे रंग आणि प्रकाश यांचा तो तीव्र विरोधाभास वापरलाय ना, त्यामुळे आपली नजर सरळ तिथे जाते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे रूल ऑफ थर्ड्स जे म्हणतात ना, त्या तत्वाचा पण खूप खुबीने वापर केलाय असं दिसतं. चित्रात बघा, उबदार रंग म्हणजे पिवळे, नारंगी आणि थंड रंग निळे, जांभळे यात छान बॅलन्स आहे. आणि ती फर्शबंदी किंवा ती टेबल्सची रचना, त्याची पुनरावृत्ती होतीये. त्याने एक लय पण येते चित्रामध्ये. आणि त्यांनी आधी काही स्केच वगैरे पण काढलं होतं का याचं? हो, एक प्राथमिक स्केच आहे त्यांचं. आणि गंमत म्हणजे ते स्केच आणि अंतिम चित्र यात थोडे फरक आहेत. म्हणजे अंतिम चित्रात डावीकडे एक मोठं झाड दिसते जे स्केचमध्ये नाहीये. आकाशाला पण जास्त जागा दिलीये फायनल चित्रात. आणि काही माणसांच्या आकृत्यांमध्ये पण थोडे बदल केलेत. ओके. पण आता रंगांच्या आणि रचनेच्या पलीकडे जाऊन
या चित्राबद्दल एक जरा वेगळी थोडी गूढ अशी पण चर्चा आहे ना, जी आपल्याला थेट लिओनार्डो दा विंचीकडे घेऊन जाते, बरोबर? हो, द लास्ट सपरशी असलेलं कनेक्शन. काही अभ्यासकांना खरंच असं वाटतं की त्या टेरेसवर जे लोक बसलेत, म्हणजे साधारण 12 ग्राहक आणि मध्यभागी उभा असलेला तो एक वेटर, हां. 13 लोक, बरोबर. तर हे 13 लोक म्हणजे लिओनार्डोच्या लास्ट सपरमधले येशू आणि त्यांचे 12 शिष्य यांची आठवण करून देतात. त्यात तो जो वेटर मध्यभागी उभा आहे त्याच्या मागे बघा, खिडकीतून एक क्रॉस सारखा आकार दिसतोय. अच्छा, हो का? हो, आणि अजून एक म्हणजे एका कोपऱ्यात एक आकृती अशी अंधारात जातीये. तिला काही जण जुडासचं प्रतीक मानतात. अच्छा. आता याला आधार काय? तर व्हॅन गॉग यांचे वडील स्वतः पास्टर होते आणि व्हॅन गॉगनं स्वतःला धर्मात खूप खोलवर रस होता. हो, हे खरंय. आणि हे चित्र काढल्यानंतर साधारण 2 आठवड्यांनी त्यांनी भावाला एक पत्र लिहिलं होतं, ज्यात त्यांनी धर्माच्या गरजेबद्दल खूप तीव्रतेने लिहिलं होतं. आणि त्यातच ते म्हणाले होते, म्हणून मी रात्री बाहेर तारे रंगवायला जातो. पण म्हणजे हे फक्त एक योगायोग असू नाही का शकत? आता रात्री एखाद्या कॅफेमध्ये 13 लोक असणं, यात एवढं धार्मिक कनेक्शन शोधायची गरज आहे का? निश्चितच योगायोग नक्कीच असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅन गॉगनी स्वतः त्यांच्या कुठल्याच पत्रात किंवा लिखाणात असा कुठलाही थेट संबंध लावलेला नाहीये. त्यामुळे हा फक्त एक सिद्धांत आहे, एक अनुमान आहे, म्हणजे एक अर्थ लावण्याचा प्रयत्न म्हणा ना. काही जण याला व्हॅन गॉगच्या सिम्बॉलिझमचा म्हणजे प्रतिकात्मकतेचा भाग मानतात किंवा त्याला सेक्रेड रिअलिझम म्हणतात, म्हणजे पवित्र गोष्टी वास्तवातून दाखवण्याचा प्रयत्न. पण हे सगळा इंटरप्रिटेशन आहे, ठोस पुरावा नाही. ओके. तर एकंदरीत कॅफे टेरेस ॲट नाईट हे फक्त एका सुंदर रात्रीचं एका कॅफेचं चित्र नाहीये. यात व्हॅन गॉगची रंगांबद्दलची जी काही विलक्षण समज होती ती दिसते, रात्रीच्या प्रकाशाबद्दल त्यांना काय वाटायचं ते दिसतं, आणि कदाचित काही लपलेले अर्थ पण असतील. अगदी. तो काळा रंग टाळून रात्रीचे रंग आणि तो प्रकाश पकडण्याचा तो कॅरनचा प्रयत्न आहे, रंगांचा तो प्रभावी वापर, आणि हो, ती ताऱ्यांची अचूकता, हे सगळंच खरंच वाखाणण्याजोगं आहे. या चित्राकडे बघताना त्यातले बारकावे, त्याचे संभाव्य अर्थ, ते कसे तयार झाले असतील, हे सगळं समजून घेतल्यावर कलेचा अनुभव खरंच खूप वेगळा वाटतो. आणि ऐकणाऱ्यांसाठी पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे शेवटी, की कलेचा अर्थ लावताना आपण कधी जरा जास्तच खोलात शिरतो का? म्हणजे आपल्या कल्पना त्यात मिसळून नसलेले संदर्भ शोधतो का? की मग व्हॅन गॉग सारख्या मोठ्या कलाकाराच्या प्रत्येक ब्रश स्ट्रोक मागे खरंच काहीतरी गूढ सखोल अर्थ दडलेला असतो? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.